मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की धनत्रयोदशीच्या दिवशी जर काही विशिष्ट वस्तू खरेदी केली तर वर्षभर घरात धन, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते. पण काही गोष्टी जर त्या दिवशी विकत घेतल्या तर उलट अपशकुन होऊ शकतो. आज आपण जाणून घेऊया की धनत्रयोदशीला काय खरेदी करावं आणि काय करू नये, तसेच या सगळ्याच्या मागे वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारणं कोणती आहेत. धनत्रयोदशी हा दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणातील पहिला आणि अत्यंत शुभ दिवस मानला जातो. धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला, जे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. म्हणूनच हा दिवस केवळ आर्थिक संपत्तीशीच नव्हे तर आरोग्य आणि दीर्घायुष्याशीही जोडलेला आहे. या दिवशी आरोग्य, सुवर्ण, औषध आणि धान्य यांची पूजा केली जाते. भारतात या दिवसाला आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा वाढत चालली आहे, कारण तो शरीर, मन आणि संपत्ती या तिन्हींच्या संतुलनाचं प्रतीक आहे. या दिवशी सर्वप्रथम शुभ मानली जाणारी गोष्ट म्हणजे सोने आणि चांदीची खरेदी. पारंपरिकपणे या दिवशी नाणं, दागिना, सोन्याची साखळी किंवा चांदीचं नाणं विकत घेणं शुभ मानलं जातं. या कृतीमागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर आर्थिक स्थैर्याचंही प्रतीक दडलेलं आहे. सोनं आणि चांदी हे दीर्घकाळ टिकणारं धन असून त्यांना संचय आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. विज्ञानानुसारही या धातूंचे शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतात. चांदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, तर सोनं मनशांती देतं आणि मानसिक ताण कमी करतं. म्हणूनच ह्या दिवशी सुवर्ण, रौप्य खरेदी करण्याची ही परंपरा आजही तितकीच महत्त्वाची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तांब्याची आणि पितळीची भांडी विकत घेणंही शुभ मानलं जातं. या धातूचं आपल्या आरोग्यावर खोल परिणाम होतो असं आयुर्वेद सांगतं. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याने शरीरातील विषारी घटक नष्ट होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पितळेची भांडी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असंही मानलं जातं. त्यामुळे या धातूंच्या वस्तूंची खरेदी ही केवळ धार्मिक नसून आरोग्यदायी जीवनशैलीचं एक प्रतीक आहे. धनत्रयोदशीचा संदेश अगदी स्पष्ट आहे की जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तेच घरात आणावं. या दिवशी धान्य खरेदी करण्याची ही प्रथा आहे. विशेषतः मूग आणि तांदूळ यांना अत्यंत शुभ मानलं जातं. मित्रांनो, धान्य हे अन्न संपन्नतेचं प्रतीक आहे. म्हणजे वर्षभर घरात अन्नधान्य विपुल राहो अशी भावना यामागे असते. आयुर्वेदानुसार मूग हा सर्वात संतुलित, प्रथिनयुक्त अन्न आहे, जो शरीराला ताजेतवाने ठेवतो. म्हणूनच मूग, तांदूळ किंवा इतर धान्य खरेदी करणं हे केवळ परंपरा नाही तर आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. घरात धान्याचं आगमन म्हणजे लक्ष्मीचं आगमन असं मानलं जातं आणि त्यामुळेच या दिवशी धान्य खरेदी करणं शुभ ठरतं. धनत्रयोदशीचा आणखी एक सुंदर अर्थ म्हणजे प्रकृती पूजन. काही ठिकाणी या दिवशी नवीन झाडं किंवा औषधी रोपं लावली जातात. विशेषतः तुळस, हळद आणि इतर आयुर्वेदिक वनस्पती हा निसर्गाशी जोडणारा आणि पर्यावरणाचा सन्मान करणारा एक सजीव संदेश आहे. निसर्ग हेच खरं धन आहे, कारण तोच आपल्या आरोग्याचा पाया आहे. मित्रांनो, झाडं लावणं म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही तर पृथ्वीला परत काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. या सर्व गोष्टींबरोबरच धनत्रयोदशीचा दिवस आरोग्याचं धन वाढवण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच या दिवशी नवीन औषधं, हर्बल उत्पादने, हेल्थ सप्लिमेंट्स किंवा फिटनेस संबंधित वस्तू खरेदी करणंही शुभ मानलं जातं. काही लोक या दिवशी आरोग्य तपासणी करून घेतात किंवा नवीन फिटनेस संकल्प करतात, कारण भगवान धन्वंतरींचा संदेशच आहे, आरोग्य हेच खरं धन आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला फक्त सोनंच नव्हे तर आरोग्याचं, निसर्गाचं आणि मनशांतीचं सोनं घरात आणा. तेच खरं शुभ आणि समृद्ध जीवनाचं चिन्ह आहे. धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी काही वस्तू खरेदी न करण्याचं विशेष महत्त्व आहे, कारण त्या वस्तू अशुभ ऊर्जेचं प्रतीक मानल्या जातात. सर्वप्रथम लोखंड आणि स्टीलच्या वस्तू या दिवशी घेणं टाळावं. लोखंड हे कठोरता आणि कलह यांचं प्रतीक मानलं जातं. म्हणून ह्या दिवशी अशा वस्तू घरात आणल्यास नकारात्मकता वाढते असं मानलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हेच सत्य आहे. धनत्रयोदशीचा दिवस नवीन ऊर्जा आणि सकारात्मक परिवर्तन यासाठी असतो, तर लोखंडी वस्तू जुनी ऊर्जा शोषतात. त्याचप्रमाणे काळ्या रंगाच्या वस्तूंची खरेदी सुद्धा टाळावी. मित्रांनो, ग्रहशास्त्रानुसार काळा रंग हा शनिदेवाचा रंग मानला जातो, तर धनत्रयोदशीचा दिवस शुक्र आणि कुबेर यांच्याशी संबंधित आहे. म्हणूनच या दिवशी काळा रंग नकारात्मक परिणाम देऊ शकतो. त्यामुळे कपडे, पर्स, दागिने किंवा कोणत्याही वस्तू काळ्या रंगात विकत घेणं अशुभ मानलं जातं. याशिवाय या दिवशी तुटलेल्या, वापरलेल्या किंवा सेकंड हँड वस्तू खरेदी करणं सुद्धा टाळावं. धनत्रयोदशीचा अर्थच आहे की नवीनतेचं आणि शुद्धतेचं स्वागत करणं. त्यामुळे जुन्या वस्तू विकत घेतल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. या दिवशी दारू, सिगारेट किंवा अशा नकारात्मक सवयींशी संबंधित वस्तू खरेदी करणं तर पूर्णतः निषिद्ध आहे, कारण हा दिवस शरीर आणि मन शुद्ध ठेवण्याचा दिवस आहे. भगवान धन्वंतरींचा जन्मदिवस म्हणजेच आरोग्याचं पूजन. त्यामुळे ह्या दिवशी अशा वस्तूंपासून दूर राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने पूजन करणं आहे. लक्षात ठेवा की खरी संपत्ती म्हणजे आरोग्य, शांती आणि सुसंवाद, आणि त्या प्राप्तीसाठी नकारात्मक वस्तूंना आणि सवयींना जीवनातून दूर ठेवणं हाच धनत्रयोदशीचा खरा संदेश आहे.
मित्रांनो, आता पूजा आणि आरोग्यविषयक उपाय जाणून घेऊया. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी दीपदान करण्याची प्रथा अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून 13 दिवे लावले जातात, ज्याला यमदीपदान असे म्हणतात. परंपरेनुसार या कृतीमुळे अकाली मृत्यू टळतो आणि घरात शांती, सुरक्षितता आणि आयुष्य वृद्धी होते असं मानलं जातं. पण यामागे वैज्ञानिक कारण देखील दडलेलं आहे. या काळामध्ये वातावरणात आर्द्रता आणि सूक्ष्मजीवांची वाढ होत असते आणि दिव्यांच्या उष्णतेमुळे हवेतलं ऑक्सिजन संतुलन सुधारतं, तसेच वातावरणातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात. त्याचबरोबर या दिवशी आयुर्वेदिक स्नान, उदाहरणार्थ हळद, चंदन, उटणे किंवा कडुनिंबाच्या पानांचं स्नान करणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतं. हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतं, त्वचेला नैसर्गिक चमक देतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. धनत्रयोदशी हा केवळ खरेदीचा दिवस नाही, तर आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचा नवा आरंभ करण्याचा दिवस आहे. लोक या दिवशी सोनं, चांदी, धान्य किंवा धातू विकत घेतात, पण खरं पाहता आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान धन म्हणजे आपलं आरोग्य, आपलं शरीर आणि आपलं शांत मन. म्हणून ह्या वर्षी भौतिक संपत्तीसोबत स्वास्थ्याचंही सोनं मिळवा. आपल्या जीवनात सुख, शांतता आणि आरोग्य टिकवणं हाच धनत्रयोदशीचा खरा अर्थ आहे. या पवित्र दिवशी प्रत्येक घरात दीप उजळो, प्रत्येक मनात आनंद भरू दे आणि प्रत्येक कुटुंबात समृद्धी, समाधान आणि शुभ शांती नांदो, हीच मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आरोग्य बिट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाही या धनत्रयोदशीचं खरं महत्त्व कळेल. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा.